घरात दुसऱ्या डिरेक्टर आल्यामुळे आम्हाला जरा आता त्यांच्या निदर्शनाखाली चाललं कॉम्पिटिशन घरात आहे ना, त्यामुळे जरा तब्येत होतं. थँक्यू. काही नाही, लोकांना आव्हान तेच नेहमीचं, मतदान करा. काय आहे, मागचे बरेच महिने मतदानच करतोय आपण, लोकसभा विधानसभा, त्यामुळं थोडंसं लोकांमध्ये कंटाळा असू शकतो. परंतु कितीही कंटाळा असला तरी जाऊन तुम्हाला मतदान करावंच लागेल, कारण आत्ताच्या या निवडणुका तर आपल्या गल्लीबोळातल्या प्रश्नांच्या आहेत, त्यामुळे जास्त महत्वाची. प्रचार बघून काय वाटतं, ज्या पद्धतीने खालच्या पद्धतीने टीका जाऊन होत आहेत सगळे? काय नाही, मजा येते, म्हणजे वेळ जातो तेवढाच ना. म्हणजे एंटरटेनिंग प्रचार होता यावेळी, खूपच एंटरटेनिंग. आणि कळत नव्हतं ना कोण कुणाचा शत्रू कोण कुणाचा मित्र. पण युद्ध चालू होती, युद्ध जोरात चालू होत होती, पण जखमा होत नव्हत्या कोणालाच. त्यामुळं पहिल्यांदाच आपल्याला जबाबदारीने आणि सलोख्याने युद्ध झालेली पाहायला मिळाली. त्यामुळं असं रक्तपात न होणारी युद्ध सुंदर असतात. आणि त्याच जबाबदारीने मतदान देखील करायचे. हा नाही, मी त्याच जबाबदारीने केलं. खरं तर प्रवीण तरडेंनी कोणाला मतदान केलं हे काही सांगायची गरज नाही. या सगळ्या वातावरण आहे की आपण जर पाहिली तर गुन्हेगारी भूमीवर अनेक प्रकरणं त्याच्यातली गाजली आणि तुम्ही पुणेकर म्हणून या संपूर्ण विषयाचे जाणकार देखील आहात. गुन्हेगारांना किंवा गुंडगिरी स्वरूपाच्या लोकांना उमेदवारी देणं हा कितपत योग्य निर्णय आहे आणि या सगळ्या विषयाकडे तुम्ही कसं बघता? कुठलाच माणूस म्हणजे या शहरातला तर ते मान्य नाही करायचा. परंतु कसं आहे की ही लोकशाही आहे आणि संविधानानेच प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार दिलाय. मग तो गुन्हेगार आहे, तो अजून कोण आहे, याला त्यामुळं संविधानाने दिलेला अधिकार आहे. तो निवडणूक प्रत्येक माणूस लढू शकतो. फक्त जबाबदार पक्षांनी ठरवलं पाहिजे कोणाला द्यायची कोणाला नाही. त्यामुळं मी गुन्हेगारीवर सिनेमा बनवू शकतो एकदम चांगला, परंतु या विषयावर मी कसं व्यक्त व्हावं ते मला कळत नाही. पण गुन्हेगारीचं समर्थन नाही होऊ शकत. ओके. काही सुचते का नवीन तिला नाही का काय विचारायचं? नवीन सिनेमा कुठला आहे बघू? नवीन सिनेमाचा पुढे टाकणार काय विचार? नवीन कुठला प्रोजेक्ट करताय का आता? देवरुंद. हा, काय असणार आहे त्याच्यात, बघायला काय मिळणार आहे? ते म्हणायचं काही काय नाही. नवीन प्रोजेक्ट कुठला आहे आणि काय बघायला मिळणार आहे प्रेक्षकांना? आत्ता सुद्धा आम्ही दोघं शूटिंग थांबवून आलोय. म्हणजे आज आम्ही शूटिंगला सुट्टी दिली कारण देऊळबंद पार्ट 2चं शूटिंग चालू आहे. जून जुलैमध्ये सिनेमा येईल. त्यामुळं मतदानाच्या दिवशी शूटिंगला सुट्टी आणि तिचा महत्वाचा त्यात सहभाग आहे. त्यामुळं काय बघायला मिळणार नवीन सांगा? देऊळबंद नवीन 2 वर्षात. जशी देऊळबंद 1ला जसं धमाल आलेली होती, एक वेगळी स्टोरी होती, तशी देऊळबंद 2ची आता एक वेगळी स्टोरी आहे, वेगळी धमाल आहे जी बघायला मिळणार आहे. फक्त तिथं देवानी राघव शास्त्रीला खूप त्रास दिलता, कारण तिथं शास्त्रज्ञ होता, इथं शेतकरी आहे. त्यामुळं कदाचित स्वामींना देवालाही अनेक प्रश्न पडतील म्हणून सिनेमाचं नावच देऊळबंद 2 आता परीक्षा देवाची असं आहे. सगळ्यात जण त्यांचे अंदाज सांगतात. जरा अंदाज सांगता का कुठल्या कुठल्या पक्षाचे किती मागे नाही, मला असा अंदाज नाही, पण पुण्यात कुठला पक्ष येईल तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला काय वाटतं? जो माझा अंदाज आहे, जो पुण्यात आधी सत्तेत होता तोच पक्ष पुन्हा येईल. असं नाही, कसं आहे, सगळेच पक्ष आपले आहेत आता. सगळेच असं कोण कोणाचं शत्रू राहिले तेव्हा, बरोबर की नाही? माझ्यापेक्षा तुम्ही लोक जास्त पाहताय. असं शत्रू असं कुणीच राहिलं नाही. म्हणजे पूर्वी जे बोललं जायचं की राजकारणात कधीच कोणी कोणाचा शत्रू नसतो, ते यंदाच्या निवडणुकीने सिद्ध केलंय. कोणीच कोणाचा शत्रू नाहीये. सगळं रक्त न पडणारी युद्ध चालू आहे. अण्णांची भांडणं तर जोरात झाली, भाषणं जोरात गाजली, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले. आता दादागिरी का अण्णागिरी हे कळेल उद्या दुपारी 12 नंतर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे